टीम खामलोली संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. सेकंड आपला होते सुरुवात. संपूर्ण संघ घेऊन आले तरी चालेल, कारण की आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. 4 षटकांचा सामना, 1 षटक पॉवर प्लेचं असेल. जतीन पाटील आपण संपर्क साधायचा आहे. सिद्धिविनायक नवघर संघ बॅटिंग करतोय, तर इथून टीम विकास 11 बोलिंग्स क्षेत्ररक्षण करत असताना सचिन पहिलं षटक. मंथनकडे ती स्ट्राईक असेल. पहिला चेंडू बॅकअप दिले, जरूर हाताळलाय पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. वाईटचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला गेलाय पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे. 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. 1 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 1 रन्स ऑन अ कार्ड. मंथनकडे ती स्ट्राईक जिथून पाहायला मिळते. केडणे कुंदन चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघांचा जो विशेष करून पहिल्या हाफ मध्ये होता. आता एक एक सामना विजयी होऊन या सेकंड हाफ मध्ये आमने सामने आहेत. चांगला स्ट्रोक आहे, ऑन साईडला वळवला जाईल. लॉंग लेगचं क्षेत्र खाली आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट. बाउंड्री लाईन सीमारेषा पार मिळतील यावेळेस धावा. 4 चौकार. टीम खामलोली संघाचा आपण विशेष करून हा सन्मान करतोय की बरेच लांबवरनं ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि वेळेवर दाखल झाले. सर्व काही गोष्टी त्यांच्या वतीने जे आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांचा गजर होऊ द्यात. भीष्मा अगदी आपण पाहताय आणि त्यांचा हा यथोचित स्वागत सन्मान जो संघाचा आहे, जो कर्णधार स्वीकारत आहेत. थँक्यू भीष्मा, आपण आपला संघ घेऊन इथपर्यंत आलात आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. 5 या अंकांवर धावफलक. चौकार आलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक यावेळेस मंथनच्या बॅटमधनं जो पाहायला मिळतोय. सचिनकडे वेग आहे, परंतु दिशा आणि लाईन याच्या दोन्ही गोष्टी आहेत ना, त्यावर थोडंसं वर्क करावं लागेल जरूर. आतापर्यंत जी गोलंदाजी झाली ती थोडीशी डाऊन द लेग. पिकअप स्ट्रोक तर जरूर आहे, परंतु फटका जास्तीत जास्त हवेमध्ये गेलाय. मिड विकेट मध्ये चेंडूची हाताळणी. ओहो, गफलत झाली. एन मुमेंटला अगदी म्हणू शकाल की तोंडात जवळ आलेला घास खाली पडला. पहा फटका कुठेतरी आपण पाहताय. नो लुक प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. नो लुक कुठेतरी आता अंगलट आला असता, परंतु कुठेतरी आता हे जीवनदान मिळाले. पहा, अटेम्प्ट तर झाला होता, परंतु तदनंतर हातात चेंडू निसटला. थोडासा स्टिकी असेल चेंडू. जवळ दवबिंदू देखील पडायला सुरुवात झाले. हलकस आपण पाहताय कुठेतरी मॉइश्चराईज. मागील 3 दिवसांमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने ड्यू फॅक्टर या मैदानावर येताना आपण पाहिलंय. घड्याळामध्ये जवळ आपण पाहताय 12 वाजून 24 म्हणजे दिवस अगदी दुसरा आहे. 12 वाजून गेले, तारीख बदलली गेले. परावर्तित करायचं आहे जरूर, परंतु आता लॉंग स्टॉप रिजनला पाठलाग होईल. चेंडूचा अलीकडे रोखलं जाईल. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केले जाते. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड फॉर नन. 8 धाबा या स्कोर कार्ड बरोबर घेत आहे. नेक्स्ट मॅच सेकंड हाफ मधील आरके डोंगरपाडा आणि टीम आई जीवदानी गासपाडा भाटपाडा हे दोन्ही संघात आमने सामने पाहायला मिळणार आहेत. तदनंतर टीम कोपरी ब हा संघ दोनात करेल टीम एनसीसी नारंगी या संघाशी. सेकंड हाफ मधील हे शेड्यूल जे विशेष करून इथून पाहायला मिळते. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेलेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी आतापर्यंत सचिनने हाताळले जरूर, आणि अति लेंथवर आणि लाईनवर पुन्हा एकदा त्याने भर दिले. जीवनदान जरूर मिळालं इकडे मंथनला. कुंदनकडे ती स्ट्राईक असेल. 8 या अंकांवर धावफलक ज्या अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत वैडिश कावकोन सीमारेषा लगत. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड. मी जतीन पाटील नारंगे यांना विनंती करतोय की आपण यायचंय VIP डाईस वर. निहार भोईर यांकडनं पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयांचं. ते आपण कलेक्ट करा. जी चांगली गोलंदाजी झाली जतीन कडनं विशेष करणं आणि
एक कॅश प्राइज 3 रन्स ऑन कार्ड. 10 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन सुसज्जित होईल. ऑन साइड लावून दी अप खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा जेव्हा चेंडू डीप मध्ये गेलाय तेव्हा तेव्हा 2 धावा पळून काढल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅट्समन मध्ये पाहायला मिळतंय. दुसरी धाव परावर्तित करण्याकरिता तुम्हाला ती हमी भरावीच लागते. यस नो वेट, हो नाही आणि थांबा, या 3 गोष्टींची पूर्तता तुम्हाला करायची असते आणि तदनंतर समोरच्या पार्टनरवर तितकाच विश्वास तुम्हाला ठेवावा लागतो. कॉल दिला जातोय, कॉल उचलून अगदी घेतला गेला आणि 2 धावा सातत्याने 2 धावा पळून काढल्या जातात. मागील 3 चेंडूकडे 6 धावा आल्यात. 12 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. जागा पडून खेळण्याचा मानस जरूर होता, पण एकदा पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांचे. दोन्ही हात झाले समांतर. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 13 रन्स 13 या अंकांवर. पॉवर प्लेचं बंधन जरूर आहे. या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये तुम्हाला त्या पद्धतीने गोलंदाजी हाताळायची आहे, परंतु कुठेतरी ज्या गोष्टीची मी उल्लेखना सुरुवातीला केली, वेग तर आहे अगदी सचिनकडे, परंतु ती लेंथ आणि ती लाईन जी आहे ना ती थोडीशी डाऊन दिली. सुरुवातीपासूनच पाहायला मिळाले. हा शेवटचा अंतिम चेंडू चांगल्या पद्धतीने फिनिश करावं लागेल इथून सचिनला देखील. कुंदनकडे ती स्ट्राईक असेल. आतापर्यंत 3 चेंडूकडे 6 धाव्यांवर तो खेळी करतोय. शेवटचा अंतिम चेंडू फेस करेल सिद्धिविनायक नवघरा संघ 13 या अंकांवर. सरबाटचा उपयोग जरूर करायचा होता. धाव घेण्याकरिता फोर्स झालेत. कुठेतरी आपण पाहता लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमानं आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ तो देखील होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक एकंदरीत जे जाऊन पोहोचलंय 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड आणि पॉवर प्ले मध्ये चांगल्या पद्धतीच्या धावा, ज्यामध्ये मंथन आणि कुंदनची ही सांघिक भागीदारी जी विशेष करून पाहायला मिळते. घेऊया एक ब्रेक आणि वळणार होतो आपण दुसऱ्या षटकाच्या दिशेने. गोलंदाजाला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. हा जरूर एक संधी होती, परंतु झेल हातातनं निसटले गेले. कारण की मी म्हटलं ड्यू फॅक्टर विशेष करून पाहायला मिळते 12च्या नंतर. चेंडू थोडासा ओलसर जरूर होतोय आणि त्यानंतर अंडर फ्लड लाईट चेंडूचं जजमेंट करणं, झेल कन्वर्ट करणं गोष्टी सोप्या नाहीयेत. पाण्याकरिता मैदानाच्या बाहेर आपण तर्कवितर्क जरूर लावू शकतो की अशा पद्धतीने झेल घेऊ शकले असते किंवा अशा पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन होऊ शकलं असतं. जेव्हा वेळ आपल्यावर येते ना त्या वेळेचं महत्व खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये समजत असतात. 14 या अंकांवर धावफलक आहे. वेळ सुरू आहे, पण लक्षात असू द्या क्विकली आणि फास्ट खेळायचं आहे. मारायचं होतं ऑन साईडला. काही पे निगा आहे, काही पे निशाणा. चेंडू निघून येतोय ऑफ साईडला. वाडी मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मंथनने देखील केले. एक चौकारा संभव तो देखील 5 धावांवर खेळतोय. बॅटची एज आणि आता पकडले जातील. दरम्यान क्षेत्रामध्ये राजेश यांच्या हातखंडामध्ये सरळ आणि सोपा हा झेल. विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या थँक्यू. 15 या अंकांवर धावफलक ज्या अधोरेखित आहे. विकेट मिळते आता नव्याने बॅटर तेजस या फलंदाजाला आपण पाहताय. न्यू बॅटर इन.
1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 या अंकांवर धाव फलक. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम इथून पंच करतील. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाईटच्या रूपाने एक धाव मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 धाबा. सिद्धेश कीप अँड काम तर जरूर आहेत, परंतु या मॅच मध्ये ते धैर्य दाखवावंच लागेल दोन्ही संघांना. आउटसाइड ऑफ लेन. पुन्हा एकदा पंच पळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेची जोडणी जी स्कोर कार्डवर पुन्हा एकदा केली जाईल आणि धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. पुन्हा एकदा लेन बाहेरच्या दिशेने एक्स्ट्राच धावा कुठेतरी डोकेदुखी ठरल्या गेलेत. सिद्धेशांचा प्रयत्न तर चांगला आहे की शरीरापासून दूर फेकायचा आहे, परंतु जास्तीत जास्त ही लेन बाहेरच्या दिशेने. पहा 3 वाईट चेंडू जे आतापर्यंत हाताळले गेलेत आणि धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन अ कार्ड. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 18 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. सरबाटचा उपयोग करण्याचा मानस. बॅक टू द बॉलर. गुड कॉट अँड बोल्ड. ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. चा जोर मैदानी आज. भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. पहा 3 वाईट चेंडू आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीची लेंथ हाताळली सिद्धेशने आणि बॅक टू द बॉलर. इथून कॉटन बोल्टच्या रूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागते. 18 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. सॉफ्ट हँडरला खेळला गेलाय थ्रू दी कव्हर्स. चांगला स्ट्रोक आहे बिटवीन द गॅप. चेंडूला अगदी फील्ड केलं जाईल आणि इथून धावचीच्या रूपाने आता फलंदाजाला बाद व्हावं लागेल. कुठेतरी मिस्टेक घटित होत असताना कॉन्सन्ट्रेट झालेल्या धावचीच्या स्वरूपाने फलंदाज होईल बाद. गॉन. चला घाई करा थोडीशी. 19 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. एक 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. 19 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. जवळजवळ अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा. आता या धावा कुठेतरी एन मोमेंटला खर्चिक ठरल्या जातील जरूर. आज देखील एक सामना झाला ज्यामध्ये देखील आपण पाहू शकलात की जवळजवळ 16 धावा ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने दिल्या होत्या आणि त्याच धावा एन मोमेंटला कुठेतरी खर्चिक आणि कमी पडल्या जरूर. 20 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहे. 20 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साइडला खेळला जात आहे. पाकपुटला जाऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न. वाईडिश मिड विकेट वर. ओहो गफलत झाली. गफलतीचा परिणाम. चुकीला माफी नाही. मिळतील धावा यावेळी 4. मिस्टेक घटित झाली. परिणाम सहन करावा लागेल. चौकार. येत आहेत कुठेतरी नशिबाची साथ मिळाले फलंदाजी करणाऱ्या संघाला. 24 या अंकांवर धाव फलक. खिचून मारायचं होतं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव.
जवळ जवळ अगदी या षटकाकडे हा 5वा वाईट चेंडू आहे. 25 या अंकांवर धाव फलक. म्हणजेच हे षटक जे आपण म्हणू शकाल की आतापर्यंत 10 चेंडू हाताळलेत या षटकाकडे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 25 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. सर्वांचा उपयोग केला जाईल. नोचा इशारा, अतिरिक्त धावेंचा सहारा, लॉंग ऑफला क्लिअर करणारा फ्लॅटेड अँड दॅट्स अ फ्युरियस. ओव्हर स्टेपच्या माध्यमानं अगदी आपण पाहताय या मोठा प्रहार आलाय आणि चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला कन्वर्ट केलं जाईल. स्थिती आता हातातनं निघून जायला झाली आहे सुरुवात. ज्या एक्स्ट्रा धावा आल्या त्यानेच कुठेतरी कॉन्सन्ट्रेट आता लॅप्स होत असताना अगदी इथून आपण म्हणू शकाल की सिद्धेश सारख्या अनुभवी गोलंदाजाकडनं मिस्टेक होत आहे. जवळ जवळ 11 चेंडू हाताळल्यात आणि अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित झाल्यात. आज क्रिकेटचा खेळ आहे म्हणून परिपक्वता फार महत्वाचा शब्द. कंटिन्युअसली अगदी कुठेतरी ते वाईट चेंडू आले आणि म्हणूनच या मॅच मध्ये थोडासा पुढे गेलाय सिद्धिविनायक नवघर हा संघ. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा. फटका हवेमध्ये उभा झालाय. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने ऑन आहेत. क्विकली फेकी केली जाते. एक सिंगल दाबेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर. 3 धक्के, 2 षटका हाताळण्याकरिता 16 मिनिटं घेतलेत. आणि कुठेतरी आयोजकांनी देखील म्हटलं होतं की वेळ तुम्हाला वाचवायचा आहे, वेळेकरिता सहकार्य करा. 4-4 षटकं तर तुम्ही आयोजकांना विनंती करून घेतल्यात खरी, परंतु वेळ फार महत्वाचा खेळाडू मित्रांनो. आणि म्हणूनच हे सहकार्य करणं विशेष करून फार गरजेचं आहे. 2 षटकं 16 मिनिटं आणि ज्यामध्ये कुठेतरी हे 12 चेंडूंचं षटक राहिलं ना, त्यामुळेच वेळ कुठेतरी खालीच गेला. चला घेऊया एक ब्रेक आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. 33 रन्स ऑन अ कार्ड, 33 या अंकांवर 3 धक्के. या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे आणि 3 धक्के बसलेत. तिसरं षटक जे हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सनी या गोलंदाजाला आणलं गेले. 33 रन्स ऑन अ कार्ड, 33 या अंकांवर धाव फलक. चला 2 षटकं फार उशीर केलाय. लवकरात लवकर घाई करा. सर्वांचा उपयोग केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच. चांगलं कनेक्शन, धावेंचं कलेक्शन ते देखील प्रॉपरली. मिळतील धावा यावेळेस 6 षटकार. नाही डोंगर ग या 6 धावा येतात आणि या 6च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 39 या अंकांवर. 39 खिचून मारायचं होतं जरूर, परंतु यावेळेस ते कनेक्शन बनवू शकलं नाही आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. मजबूत स्थितीमध्ये आहे सिद्धिविनायक नवघर संघ या मॅच मध्ये, कारण की मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हा विशेष करून मार्गस्थ होत आहेत. सनियाचं हे षटक. पहिल्या चेंडूकडे तो षटकार, दुसऱ्या चेंडूकडे डॉट बॉल. डाऊन दिले की लेन. पुन्हा एकदा पंच वळतायत जरूर. आणखी एक वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या धावा आहेत ना, कुठेतरी थांबायचं नाव घेत नाहीये अगदी या इनिंग मध्ये. आणि जास्तीत जास्त अगदी आपण पाहू शकाल एक्स्ट्राच धावा ज्या विशेष करून पाहायला मिळत आहेत. आणि जी दिशा आणि लाईन आहे ना, ती पूर्णपणे भरकटली जाते. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा मानस जो गोलंदाजाच्या माध्यमाने त्याचाच आधी परिणाम. यावेळेस क्लीन बोल्ड. हीच लेन महत्वाची आहे. ऍक्युरसीने गोलंदाजी झाली आणि कुठेतरी लाईन मिस होत असताना कुंदनला परतावं लागेल. क्लीन बोल्डच्या माध्यमाने हा बसेल 4था धक्का. सिद्धिविनायक नवघर या संघाला फलंदाज बाद.
पाहावं लागेल. 40 धावा या स्कोर कार्डवर आहेत आणि 4 धक्के बसल्यात. बॅटर आता मैदानाच्या दिशेने रोहन या फलंदाजाला आपण पाहताय. टीम सिद्धिविनायक नवघर या संघाकडनं विकेट मिळतंय. तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली जाईल. सनी पहिला षटक ज्यामध्ये कुठेतरी ज्या एक्स्ट्राच्या धाबा ज्या आपण विशेष करून पाहिल्या, 2 वाईट चेंडू आले होते आणि तदनंतर सिद्धीचे षटक जे 12 चेंडूंचं होतं, ज्यामध्ये 5 वाईट 1 नो बॉल. आजचा दिवस आणि आजची रजनी विसरेल सिद्धेश असंच म्हणावं लागेल विथ द बॉल, कारण की तो परफॉर्मन्स होऊ शकला नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपाने जास्तीत जास्त धावा सिद्धिविनायक नवघर संघ थोडासा फ्रंट फुटवर जरूर आहे. एका दिवस खराच असू शकतो एखाद्या खेळाडूचा, कारण की आलेला प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि प्रत्येक दिवस त्याच पद्धतीने व्यतीत होईल असं नाही आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. ऑन साईडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत वाईट इश्कावकोन सिद्धेशाला आपण पाहताय. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही या स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावगती आहे 41. 41 या अंकांवर हे धाव फलक. चांगली गोलंदाजी जरूर झाली इथून सनीकडनं. 41 41 या अंकांवर धावगती जादोरीकीत आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. उर्वरित 2 चेंडू तितकेच महत्वाचे असतील. अकरासो बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईनला हलकासा चेंडू आणि लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार. आपली लवते ना लवते चेंडू बॉडी लाईन अगदी पार होऊन निघून गेला. 4 धाब्यांकरिता चौकार. चार धाबा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 45. एक सूचना आहे, ज्या ज्या संघांची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे त्यांनी अगोदर ती जमा करा, नंतरच टॉस केला जाईल. आयोजकांच्या माध्यमानं या सूचना आल्यात. चला, ज्या ज्या संघांच्या फॉर्मॅलिटी शिल्लक आहेत त्या त्या संघांनी ती जमा करा. 45 45 या अंकांवर धावफलक जादोरीकीत आहे. चला, V24 वही चंदन सर संघाची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. आम्ही नावं वाचतोय. आयोजकांच्या माध्यमानं अगदी ती नावं आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. टीम नवघर संघाची देखील फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. कोपरी ब संघाची देखील फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, ती देखील कंप्लीट करावी. NCC नारंगी संघ, आणखी तदनंतर घासपाडा संघाची फॉर्मॅलिटी ती देखील शिल्लक आहे. चला, लवकरात लवकर जमा करावी ही नम्रतेची विनंती. 45 45 या अंकांवर धावफलक जादोरीकीत आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. या स्टँडच्या बरोबर अगदी आपण पाहत आहे मिडल स्टंप आणि लेग स्टंपवर सापडले गेले. द फिंगर इज गॉन अप. लेग बिफोर विकेट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. चला, एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जवळजवळ अगदी या 3 षटकांमध्ये 22 मिनिटं घेतलेत. म्हणजेच आणखी एक षटक बाकी आहे. जास्तीत जास्त अगदी वेळ आणि उशीर झाला या सामन्याला जरूर. चला, घाई करा थोडीशी. अमोल आहे हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता. गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. आता जोपर्यंत दुसरा सामना सुरू होईल ना, अगदी वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं आता काहीतरी बदल असेल. डेफिनेटली ती सूचना देखील तुमच्यापर्यंत आता पोहोचवली जाईल. 45 या अंकांवर धावफलक पाहू शकाल. हे शेवटचं अंतिम षटक आता कशा पद्धतीने हाताळलं जाईल. टायमर आहे या अगदी षटकाला देखील. 45 45 या अंकांवर धावफलक. सर्वाटचा उपयोग केला जाईल. सेट डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक आहे. निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. सर्वाधिक सुरक्षित फटका क्रिकेटच्या जगतात. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार.
होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु चेंडूचा फोर्स इतका होता की रोखणं थोडंसं मुश्किल होतं. अमोलच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहत आहे सरळ बॅटचा उपयोग केला गेला आणि चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जुळलं. या 4 धावा येत आहेत. अक्रॉस बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला आणि सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. डॉट बॉल 49 49 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. 49 धाबा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. बाउन्स जास्तीत जास्त आहे. या षटकाकडे आपण पाहताय आणखी एक एक्स्ट्रा धावा. प्रत्येक षटकाकडे एक एक्स्ट्रा धावा गेलेल्याच आहेत. वन फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला जाईल पंचांच्या माध्यमाने. आणि सांघिक अर्धशतक टीम सिद्धिविनायक नवघर संघ 50 या अंकांवर धावफलक जे पाहायला मिळतंय. 5 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. सांघिक माइलस्टोन यावेळेस अचीव केलं जाते. 50 धावा या स्कोर कार्डवर आहेत. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन जरूर आहे. ऑन साइडला स्वीपचा फटका दर्जेदार आहे. ओहो मिस्टेक पुन्हा एकदा घटित झाली. यावेळेस सचिन आहेत. थोडस फाईल आउट फिल्ड आणि तदनंतर निराश झाले. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. आणखी मिळतील खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं या 4 धावा चौकार. या 4 धावा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 54 54 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. बॉलिंग संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे या मॅच मध्ये. बाकप दिलेन जरूर हाताळले गेले क्षेत्ररक्षक. त्या दिशेने आता सचिन पुन्हा एकदा जातील आणि जोपर्यंत सिद्धेश चेंडूला उचलून फेकी करेल. फेकी पूर्णपणे स्क्वेअर आहे. सर्व काही गोष्टी आता विपरीत घडत असताना ती विकास 11 बॉलिंग या संघाकरिता आणि कुठेतरी आपण म्हणू शकाल आता सॅक्रिफाईस विकेट स्ट्राईक ठेवायची होती स्वतःकडे रोहनला आणि तन्मयला इथून बाद व्हावं लागेल. धावचीच्या स्वरूपाने हा बसेल 6वा धक्का. टीम सिद्धिविनायक नवघर या संघाला फलंदाज होईल बाद. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. धावगती आतापर्यंत 57-57 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल अमोल. गती यावेळेस थोडीशी कमी होती. आता कुठेतरी आपण पाहताय वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमानं इथून पाहायला मिळतोय. काहीतरी गोष्टी पहा. पंचांनी रिव्हर्स घेतला डिसिजन. यस नो बॉल. बाउन्सर जो दुसरा हाताळला गेलाय असं पंचांनी म्हटलं यावेळेस आणि कुठेतरी हा 9चा इशारा पंचांच्या माध्यमानं आणि आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने होतील आता ऑन. 58 या अंकांवर धाव फलक. मोठा प्रहार जरूर करायचा आहे आणि त्या दिशेने आपण पाहू शकाल जेल तर कन्वर्ट झाला परंतु जास्त काही होणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. आता शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. चांगल्या पद्धतीची धावसंख्या टीम सिद्धिविनायक नवघर. आतापर्यंत 50+ धावसंख्या जी चेज झालेली नाहीये या मैदानावर या रजनी स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच एक मजबूत स्थितीमध्ये सिद्धिविनायक नवघर हा संघ. शेवटचा अंतिम चेंडू बीट होत असताना सरळ निघून झाली त्यांच्या मागे. विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ अखेरकार समाप्त झालाय. 58 धावा या स्कोर कार्डवर आहेत आणि 59 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावं लागेल टीम विकास 11 बॉलिंग या संघाला. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही ते देखील पाहणं. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. टॉसच्या दिशेने वळणार आहोत जिथे आर्केड डोंगरपाडा आणि टीम आई जीवदानी घासपाडा भाटपाडा हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळणार आहेत.
टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत. टीम आर के डोंगरपाडा आणि आई जीवदानी घासपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार मी सुधाकरजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. टॉसच्या दिशेने आपण वळतोय. चला घाई करा, ऑलरेडी उशीर झाला या मॅचला. जास्त संत होऊ नका, ऍक्युरेसीने केल्यावर थोडस. दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने प्रवीण आणि तदनंतर सनी अशी सलामीची जोडी. तेजस याला आपण पाहताय. पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून मार्गस्थ झालेत. मोठी धावसंख्या आणि त्याचा पाठलाग जो विशेष करून इथून करायचा. 59 धावसंख्येचा पाठलाग. 58 धावा झालेल्या आहेत. 59 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. आपण टॉसच्या दिशेने देखील वळतोय. दोन्ही संघाचे कर्णधार ते उपस्थित झालेत. आर के डोंगरपाडा टीम घासपाडा. आज ही चौथी रजनी आहे. उद्याचा दिवस तितकाच महत्वाचा असेल कारण की उद्या अगदी एक गाव एक संघातील दिग्गज संघ या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि कुठले कुठले संघ असतील ते थोड्याच वेळामध्ये अनाउन्समेंट केली जाईल. तसं कॉल केला जातोय विद्यमान सुधाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ताने आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम घासपाडा या संघाने आणि निर्णय घेतलाय. ऑन दी अप खेळलाय. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जरूर जुळलंय. बॉन्ड लाईन सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर मिळतील या 6 धावा. षटकार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम आई जीवदानी घासपाडा या संघाने. खोलवर लेंथ आहे. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने जरूर खेळलाय. बॅटच्या आतली कडा रुबी कट शॉट पाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. जरूर 58 बनल्यात. 59 धावसंख्येचा पाठलाग आसान नाहीये परंतु त्या क्षमतेने इथून खेळ जर झाला तर निश्चित स्वरूपाने या धावा होऊ शकतात. टेनिस क्रिकेटच्या पटलावर कित्येक वेळा आपण पाहिले की जितकी मोठी धावसंख्या तितकी चांगली फलंदाजी जर झाली तर धावा छेद झाल्यात. 7 या अंकांवर धावफलक. बॅकअप दिले आहे. परिपूर्ण पिक करू शकले नाहीत. षडंपूलचा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि चांगला झेल जो इथून कन्व्हर्ट केला जाईल. जी चुकी पहिल्या इनिंग मध्ये झाली होती क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं ती चुकी या इनिंग मध्ये नाहीये. कुठेतरी लेग कर्डरचा उपयोग केला गेला होता. जास्तीत जास्त चेंडू आदळण्याचा प्रयत्न आणि पिक करू शकले नाही. पुलचा फटका फसला आणि शॉर्ट स्कोअर लेग मध्ये पकडले गेले. एक चांगला झेल परावर्तित झाला. विकेट मिळाली. फलंदाज बाद. वर बसलेला पहिला धक्का नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अमोल या फलंदाजाला आपण पाहताय. एकेडने प्रवीण 2 चेंडू 7 धावांवर तो खेळतोय. षटकाराने अगदी सुरुवात झाली या इनिंगची. तदनंतर एक सिंगल विकेट. 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 या अंकांवर धावफलक जदोरी घेत आहे. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. अमोलकडे ती स्ट्राईक. मागील मॅच मध्ये अमोल लवकरात लवकर बाद झाले होते. या मॅच मध्ये आता कशा पद्धतीचा खेळ असेल ते देखील तितकंच महत्वाचं. परिपूर्ण खोलून ठेवलं. लेन टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे ते व्हेरिएशन विशेष करून तेजस कडनं पाहायला मिळतंय. सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या बागे. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 7 अंकांवर धावफलक जादोरी घेत आहे. चांगली गोलंदाजी झाली तेजस कडनं. षटकार आल्यानंतर परिवर्तन. चांगली लेंथ. योग्य त्या पद्धतीने ही लेंथ पाहायला मिळाली. यावेळेस फुलर लेंथ
अगोदर थोडासा हाफ हार्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळेस अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या बागे निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. खेचून मारण्याची मानसिकता. फटका जास्तीत जास्त अधिकच उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट करतील. ओहो, पुन्हा एकदा जजमेंट चुकीच्या पद्धतीने म्हणून अंडर फ्लड लाईट. या सर्व काही गोष्टी सोप्या नाहीयेत. जीवनदान मिळाले जरूर. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. पहा फटका. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा मानस. जास्तीत जास्त चेंडू हवेमध्ये गेला कारण की बॅटच्या बॉटमला हा चेंडू लागला आणि जिथून पहा परिपूर्ण मिस जजमेंट झालं. पोझिशन मध्ये तर आले होते परंतु हाताची उंजळ ही थोडीशी निष्फळ ठरली. या अगोदर एक चांगला झेल टिपला गेला होता शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि हा जीवनदान मिळाला अमोलला. काय हे जीवनदान कर्दन काल ठरेल का ते देखील पाहणे योग्य. पहा उद्याच्या दिवसातील जे सामने असतील टीम तेजल 11 वालिव संघ हमरापूर या संघाशी दोन हात करणार आहे. तदनंतर प्रिन्सी 11 टिवरी हा संघ मितांशी ट्रेडर्स धानिव या संघाशी दोन हात करेल. तदनंतर ओम साई उत्तनचा संघ वरोड 11 डहाणू या संघाशी दोन हात करेल. तदनंतर गावदेवी चांदीप हा संघ संतोष भवन काजू या संघाशी दोन हात करताना पाहायला मिळेल. तदनंतर नवापूर 11 आणि भक्ती 11 दांडी उद्याच्या दिवसामध्ये हे दिग्गज संघ जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणून उद्याच्या दिवसाकडे घ्यायला विसरू नका मैदानावर आणि विश नेटवर्कवर देखील पाहायला विसरू नका. मकर ध्वज चषक 2026 9 धावा झालेल्या आहेत. पाठलाग होतोय 59 धावसंख्येचा म्हणजेच 50 धावसंख्येची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूगडी. काल सिद्धेशच्या बॅटमधनं 18 चेंडूगडी 50 धावा आपण पाहिला. एकमेव हाफ सेंचुरी या स्पर्धेच्या माध्यमानं 7 चेंडूगडी 7 चौकार आपण पाहिले. दीपमच्या बॅटमधनं टीम एनसीसी तलावपाडा संघाकडनं खेळत असताना चांगल्या पद्धतीचा खेळ. दुसरं षटक ज्या हाताळण्याकरिता इथून प्रथमेश या गोलंदाजाला आणलं गेलंय. प्रवीणकडे ती स्ट्राईक असेल. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने उभे आहेत. यावेळेस जजमेंट हे बसू शकलं नाही. कुठेतरी जास्तीत जास्त फटका हवेमध्ये गेला होता आणि जोपर्यंत खाली आला दिशा आणि दशा दोन्ही गोष्टी बिघडल्या. जीवनदान मिळाले जरूर. इथून प्रवीणला 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर हे धाव फलक. 5 सिंगल डबलने धावसंख्या जरूर हलती बनेल परंतु जर सिच्युएशन नुसार खेळ म्हणायचा झाला तर मोठे स्ट्रोक हे तुम्हाला खेळावेच लागतील. 2 मॅच 2 इनिंग आतापर्यंत आपण पाहताय. एक जी सेंचुरी आले सिद्धेश वाघोबा ग्रुप कसराळी ही अपडेशन आणि माहिती आमच्यापर्यंत मनीष निजाई यांच्याकडनं. काय पिक केलंय जबरदस्त प्रहार आहे. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र निघून जाईल चेंडू. या रात्रीच्या रजनीमध्ये षटकारामध्ये परावर्तित 6. जमले अनेक येतोय यावेळेस प्रवीणच्या बॅट मधनं आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. या स्ट्रोकच्या आवश्यकता आहेत. मोठे स्ट्रोक जे तुम्हाला कंटिन्युअसली खेळावे लागणार आहेत. प्रथमेशच्या अगेन्स्ट अडवलेला प्रतिहल्ला परंतु त्या अगोदर काय घडलं गेलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी तो झेल ड्रॉप झाला. अमोलला देखील जीवनदान मिळाले. प्रवीणला देखील जीवनदान मिळाले. दोन्ही फलंदाज जीवनदानाच्या साह्याने खेळतात मैदानावर. विकास 11 बोलिन्स लेफ्ट केले जाईल. या चेंडूला हातात चेंडू पुन्हा एकदा निसटला जातोय परंतु धाव घेण्याचा मानस नाहीये. वाईटचा इशारा आलाय. पंच वळतात आपल्यापर्यंत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर हे धाव फलक. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 18 धावा या स्कोर कार्डवर दुर्कित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग तर आहे प्रवीणकडनं परंतु धावसंख्येचा पाठलाग लांबवरचा आहे. खोलवर लेन हाताळली. एका टप्प्याने चेंडू यस्त्यांच्या मागे फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक डॉट बॉल या मॅच पासून तुम्हाला थोडासा मागे घेऊन जाणार आहे. डॉट बॉल येण्याऐवजी एखादी सिंगल आणि डबल धाव आलेली अधिकच चांगली आहे म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला तो प्रयत्न करावा लागणार आहे. आता ही गोलंदाजी चांगली झाले. यावेळेस ही लेंथ आणि लाईन जो फरक आहे ना पहिल्या इनिंग आणि दुसऱ्या इनिंगचा तो एकच आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षण जे खराब झालं कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा ज्या अधिकाधिक गेल्या या देखील आपण पाहिल्यात. स्वप्नाने खेळलाय. गली रिझन मधला चेंडूला फील्ड केलं जाईल. तडम्यांचा क्षेत्ररक्षक येतोय आणि जोपर्यंत चेंडूची उचलून हाताळली केली जाईल एक सिंगल धाव. बरोबर बोंद्यात गोलंदाजी होत असताना खोलवर लेन सातत्याने हाताळले गेलेत. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल.
नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही दिग्गज संघ आमने सामने असलेले इकडे आरके डोंगरपाडा आणि त्यानंतर आई जीवदानी घासपाडा भाटपाडा संघ. शरापासून दूर ही लाईन वाईटचा इशारा आलाय. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल 2-0 20 या अंकांवर. या षटकाकडे आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात प्रथमेशने. एक षटकार, एक दुहेरी धाव, 2 एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाईट धावा, एक डॉट बॉल आणि एक सिंगल. या 4 चेंडूंचा हा लेखाजोखा आतापर्यंत या षटकातील 20 रन्स ऑन अ कार्ड. विकास 11 बोलिन्स हा संघ. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये उभा झालाय. क्षेत्ररक्षक परिपूर्ण प्रदक्षिणा घातली आणि ऐन मोक्याच्या वेळी धावचीत होण्याचा क्रम देखील चुकला. सर्व काही गोष्टी ज्या विपरीत घडत असताना म्हणजे कुठेतरी अगदी पहिल्या इनिंगची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते. फटका परिपूर्ण ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न आज कुठेतरी नशीब साथ देते. अगदी आपण पाहताय अमोलला. यष्टीरक्षक धावत पडत गेले जरूर त्या दिशेने संपूर्णपणे प्रदक्षिणा घातली आणि तदनंतर सेकंड चान्स देखील होता आणि तो चान्स देखील गमावला गेला. हातातनं अगदी ती संधी गमावली आणि अगदी बॅटर कुठे आहेत? बॅटर तर फ्रेम मध्ये सुद्धा नव्हते आणि जिथून कुठेतरी ही मिस्टेक घटित होत असताना 22 वारंवार चुक्या घटित केल्या जात आहेत. आता या चुक्यांचा परिणाम येणाऱ्या चेंडूमध्ये समजणार आहे. 22 या अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील लिफ्ट केला जाईल. या चेंडूला पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा. वाईटचा इशारा आलाय. आणखी एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. आता या मॅच मध्ये आणखी एक रेकॉर्ड घटित झालाय की एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा दोन्ही इनिंग मिळून आतापर्यंत जास्तीत जास्त आहेत. जास्तीत जास्त चेंडू हाताळले, जास्तीत जास्त वाईट चेंडू ते देखील पाहायला मिळालेत. चांगलं कनेक्शन बनलंय. यावेळेस अमोल सोडणार नाहीये. चुक्यांवर चुक्या घटित झाल्या. घ्या आता भुगतान करावं लागेल. अमोलच्या बॅट मधनं मॅच मध्ये जिवंतपणा ठेवणारा षटकार. मिळतील धावा 6. ट्वेंटी 29 या अंकांवर धावफलक. आता पहा वारे फिरले त्या मॅच मध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सिच्युएशन आणि इक्वेशन या मॅचला जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच रिक्वायर रन रेट आता 15च्या घरामध्ये. हेच तर आहे क्रिकेट. कुठेतरी या क्रिकेटच्या पटलावर कित्येक वेळा आपण पाहिले की सर्व काही गोष्टी ज्या बदलत असताना मिस्टेक तुम्ही घटित केल्यात आणि म्हणूनच मिस्टेकचा परिणाम हा तुम्हाला सहन करावा लागेल आणि कुठेतरी या मॅच मध्ये त्या मिस्टेक घटित होत असताना पाहायला मिळाल्यात. ट्वेंटी 29 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 30 धावसंख्येची गरज आहे. मंथनला आपण पाहताय हे षटक हाताळण्याकरिता इथून मार्गस्थ केले जाते. स्ट्राईक एंडला इथून प्रवीण असेल. सामना परिपूर्ण आता जिवंत झालाय. मिस्टेक घटित झाला. मिस्टेकचा परिणाम या मॅच मध्ये आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. फटका अधिकाधिक उंच केलाय का? हा झेल कन्वर्ट केला जाईल का? झेल ड्रॉप. दैव देता आणि कर्म नेतं. या सर्व काही गोष्टी या मॅच मध्ये आहेत. जीवनदान आणि जीवनदान सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या त्या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने आता गफलती केल्या जात आहेत. एकदा केलेली चूक माफ केली जाते परंतु वारंवार केलेल्या चुक्या आहेत ना त्या कुठेतरी घोडचूक म्हणून संबोधल्या जातात. चला वेळ घेऊ नका. 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर. 31 रन्स रेकॉर्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. यावेळेस मोठा प्रहार आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि कुठेतरी जखमेवर मीठ चोळणाऱ्या या 6 धावा मॅक्सिमम. दोन नाही जवळ 3 जीवनदान मिळालेत आणि या जीवनदानाचा आता फायदा घेत असताना परिपूर्ण आपण म्हणू शकाल की आज नशीब बलवंत आहे. मोठा प्रहार आला. बॅकफुट पंच ऑन साइडला ऑन दी अप खेळला आणि स्कोरलेग क्षेत्रामध्ये चढून निघून गेला.
6 धाब्यांकरिता या 6च्या साह्याने या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 37-37 या अंकांवर हे धाव फलक. आता येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 10 balls रिमेनिंग अँड 37-37 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 2.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. पण एक बार रन रेट कशा पद्धतीने बदलला आता 13.20च्या घरामध्ये जे इथून पाहायला मिळते. 37 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मंथन. नावामध्ये मंथन आहे. आता कुठेतरी चीर मंथन करावं लागणार आहे संघाला देखील, कारण की ज्या काही गोष्टी घटित झाल्यात ना त्या अनुचित झाल्यात. संघाच्या अगेन्स्ट जात असताना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने आता प्रत्युत्तर हे द्यावं लागणार आहे. चांगली लाईन यावेळेस पाहायला मला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उसळी सरळ चेंडू निघून जाईल. त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज देखील निराश आणि हतबलच आहेत, कारण की त्यांनी तर पूर्ण क्षमतेने प्रयत्न केलेत परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने त्या गफलती झाल्यात. नेहमी क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा हाय क्वालिटीचा असावा हे प्रामुख्याने आपण पाहिले. मोठा प्रार जरूर करायचा आहे त्या क्षेत्रामध्ये. फटका आता जास्तीत जास्त अधिकच उंच गेलाय. झेल पुन्हा एकदा ड्रॉप. काय घटित झालंय. सर्व काही गोष्टी अनुचित होत असताना पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा मानस आणि स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक. आता कुठेतरी जे जजमेंट आहे ना ते पूर्णपणे चुकीचं. बॉडी बॅलन्स पण अगदी आपण पाहताय चुकीच्या पद्धतीने. खराब क्षेत्ररक्षण आहे. डिसाळ पद्धतीचं वर्क इथून पाहायला मिळतं. एका टप्प्या अखेर चेंडू निघून गेलाय 4 धाब्यांकरिता. या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 41-41 या अंकांवर हे धाव फलक. आणि आता मोठे स्ट्रोक येत आहेत. प्रवीण आता सोडणार नाही. 10 चेंडूंचा खेळ इथून अगदी आपण म्हणू शकाल की 10 चेंडूकडे तरी 28 धावा म्हणजे 280चा स्ट्राईक रेट आणि ज्यामध्ये जवळजवळ हे चौथं जीवनदान मिळालंय. 41 या अंकांवर धावगती. सर्व काही गोष्टी ज्या विपरीत घडत असताना उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो अद्याप शिल्लक आहे. वारे फिरल्यात या मॅच मध्ये आणि आता 18ची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूगणिक. कुठेतरी अगदी 2 आवाज आले होते डेफिनेटली आणि जिथून त्याची स्वरूपाने बॅटला अगदी स्पर्श झाला असावा. एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 42-42 या अंकांवर हे धाव फलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील तो असेल शिल्लक. 17ची गरज आहे. हळुवारपणे खतरा या मॅच मध्ये आता मंडरत असताना अगदी दोन्ही संघांकडनं कमबॅक झाले. आता दोन्ही फलंदाज सेट देखील झालेत. 42 अंकांवर धाव फलक. अमोलकडे ती स्ट्राईक असेल. मोठा प्रहार जरूर करायचा आहे का. हा झेल घेतला जाईल का. डेफिनेटली. आणि कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला. हा झेल घेतल्यानंतर आखिरकार मात्र हा झेल कन्वर्ट झालाय आणि पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये आपण पाहताय. या अगोदर देखील 2 जीवनदान मिळाला होते आणि चेंडू पाठलाग सोडत नाही परंतु यावेळी चुकी होणार नाही. विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. येणारे चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 6 आणि 17 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चहूकडे हा नामाचा गजर. बेचाळीस या अंकांवर धाव फलक. सौरभजी अहिरे डोंगरपाडा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील आपण करतोय सहर्ष स्वागत. व्हेरी वेलकम. 42 या अंकांवर धाव फलक जादोरीकीत आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा प्रहार जरूर करण्याची मानसिकता सुरू झालाय. बॅकवर्ड ऑफ स्कोअरलेगचं क्षेत्र. चुक्यांवर चुक्या घटित झाल्या आणि या चुक्यांचा परिणाम आता सहन करावा लागेल. म्हणून क्रिकेटच्या पटलावर दूध गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुकी खेत. 6 जंत्री वाजले ना त्याच पद्धतीने अगदी बाण देखील वाजलाय मैदानाच्या दिशेने. या 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 48. 11ची गरज आहे. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 5.
लेफ्ट केला जाईल, नोचा इशारा, ओ नो अशी सिच्युएशन. पाहता क्षेत्ररक्षकाचे हावभाव पहा, कोणाचे हात कमरेवर, कोणाचे हात पाठीमागे आणि कोणी मात्र अगदी हाताची नख Dominates the गुरताडतायत. wrist. 43 या अंकांवर धाव फलक. फोर्टी 49 या अंकांवर धाव फलक. 10 धावेची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. क्लीन बोल्ड जरूर आहे, परंतु फ्रीचे सिग्नल जे ऑन आहेत. म्हणून म्हणतो ना, भगवान जब भी देतात देतात छप्पर फाडके. आता कुठेतरी क्लीन बोल्ड जरूर झाले होते, परंतु फ्रीचे सिग्नल ऑन होते. झेल तर कन्वर्ट होऊ शकले नाहीत, परंतु या मॅच मध्ये आपण पाहताय की सर्व काही गोष्टीच्या विपरीत घडत असताना इथून पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव जरूर येते, सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 50 धावा. ज्या स्कोर कार्डवर आता येणाऱ्या चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे. 4 आणि 9 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन अजून सुद्धा हातातनं गेली नाहीये, सिच्युएशन बदलू शकते. ही सिच्युएशन बदलण्याकरिता तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. क्रिकेटच्या पटलावर जे झाले गेले ना, ते सर्व काही गोष्टी तुम्हाला विसरायच्या असतात आणि नव्याने सुरुवात ही तुम्हाला करायची असते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 9 धावसंख्येची गरज आहे. पण आपण सातत्याने म्हणतो ना, जोपर्यंत वेळ तुमच्याकरिता आहे तो वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली ना, पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय हा तुमच्याकडे शिल्लक राहत नाही. खोलवर लेताय, समोरच्या दिशेने खेळलाय चांगल्या पद्धतीने. यावेळेस युनिटीवर पाहायला मिळालं, याच गोष्टीची उल्लेखना केली होती. विकेट मिळतंय महत्वपूर्ण, फलंदाजाला बाद व्हावा लागेल. सिद्धेशचा खेळ झालाय समाप्त. गॉन. चा खेळ आता शिल्लक आहे आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच जर प्रवीणने जिंकून दिली ना, तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. हार्दिक नाईक यांच्याकडे कॅश प्राइज लागलं जात आहे. 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रवीणकडे ती महत्वाची स्ट्राईक. प्रवीण आतापर्यंत 14 चेंडूकडे 35 धाब्यांवर खेळतोय. या मॅच मध्ये आपण पाहू शकाल सर्व काही गोष्टी ज्या अनुचित घडत असताना. पाठची जाय थर्ड बार मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव घेण्याकरिता फोर झाले होते, परंतु यू बेट म्हणून म्हटलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते, म्हणून म्हटलं की सिच्युएशन बदलू शकते आणि ती बदलायला झाली आहे सुरुवात. हाच क्रिकेटचा खेळ आहे. चढ उताराकरिता नेहमीच ओळखला जातो. आयुष्यात 2 गोष्टी महत्वाच्या, एक आहे सुख, दुसरा आहे दुःख. या दोन्ही गोष्टींमध्ये ही तुलना आणि क्रिकेटच्या पटलावर या सगळ्या काही गोष्टी ज्या प्रामुख्याने पाहायला मिळतात. चढ आणि उतार, 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 9 धावेंची गरज आहे. जीवनदानवर जीवनदान तर मिळालं जरूर, आणि कुठेतरी या मॅच मध्ये आता आपण पाहू शकाल हे जीवनदान योग्य ठरेल की हे जीवनदान कुठेतरी निष्फळ ठरेल. या सर्व काही गोष्टी आता पाहण्यासारख्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ, हा चेंडू तितकाच महत्वाचा असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल मिस्टर तन्मय. या गोलंदाजाला आपण पाहताय. चला वेळ घेऊ नका, वेळ बाधित आहे, वेळेकरिता प्रयत्न करा. क्रिकेटच्या पटलावर एक सेकंदात मॅच बदलताना आपण पाहिल्यात. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 9 धावसंख्येची गरज. हा चेंडू तितकाच निर्णायक आणि महत्वाचा असेल. खोलवरने ताताळली, चांगल्या कंट्रोलने हा चेंडू आणि परिपूर्ण म्हणू शकाल. नशिबाची साथ जरूर मिळाली होती या मॅच मध्ये. आता बाद व्हावं लागेल प्रवीणला देखील. ठाऊक आहे की मॅचची सिच्युएशन हातातनं निघून गेले. चला नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आहे. विकेट डाऊन, फलंदाज होईल बाद. गॉन. या 9 धावा त्याच आहेत ज्या कुठेतरी अगदी सिद्धेशच्या गोलंदाजीच्या माध्यमानं जवळजवळ 12 धावा एक्स्ट्रा केल्या होत्या. म्हणून क्रिकेटच्या पटलावर एक्स्ट्रा धावा फार महत्वाच्या असतात आणि एन मोमेंटला या त्याच धावा राहिल्या. आणि ही मॅच जरी सुद्धा नशिबाने साथ सोडली होती ना, तरी देखील या शेवटच्या अंतिम षटकामध्ये तन्मय दिला आणि त्यानंतर रिॲक्शन पहा. ज्या अगोदर अगदी ती विकेट गेली. ठाऊक होतं प्रवीणला की हातातनं मॅच निसटली. सर्व काही गोष्टी अगदी ट्राय केल्या आपल्या परीने, परंतु इथून ही मॅच जिंकली
आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ टीम सिद्धिविनायक नवघर या संघाकडनं, परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं इथून सुधारणा ती करावी लागणार आहे. नेक्स्ट मॅच करिता शुभेच्छा आहेत विकास 11 बोलिंग संघ. थँक्यू सो मच, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. 58 धाबा पाहिल्या होत्या. कुंदनच्या बॅटमधनं 24 धाबा, रोहनच्या बॅटमधनं 12, मंथनच्या बॅटमधनं 5 आणि प्रथमेशच्या बॅटमधनं 4 धाबा. प्रत्युत्तर 50 धावसंख्येपर्यंत पोहोचला विकास 11 बोलिंगचा संघ, आणि ज्यामध्ये प्रवीणच्या बॅटमधनं 15 चेंडूगडी 35, अमोलच्या बॅटमधनं 6 चेंडूगडी 10, आणि जी गोलंदाजी झाली तेजसकडनं 9 धाबा दिला, एक महत्त्वपूर्ण विकेट. मंथन 13 धाबा दिला, एक महत्त्वपूर्ण विकेट. तन्मयने हे 7 धाब्यांचं षटक हाताळले आणि प्रथमेश 20 धाब्यांचं ते षटक